Theory of wire law. Dynamics of machinery? No. 5 someone. फालतू यही फालतू एक तुला पग्या सिगरेट आहे का रे? नाही बेन्सन आहे. हो मग बेन्सन देतो का दोन? लाईट थँक्स. पक्या सिगरेट आहे का रे? नाही बेन्सन आहे. बेन्सन आहे का रे? नाही बेन्सनच आहे. सिगरेट हीच काय? घंटा फुन फुन फुंत्रू
माणसं रान माणसं प्रत्येकाला पर्याय. माणसं जाळून टाका, मी तयार करेन. थँक्यू. सर्वप्रथम पत्रकारांचे आभार. त्यांनी आजपर्यंत गॅजेट डेला दिलेल्या सन्मानामुळेच आम्ही इथे इंडियन आर्मी पासून ते कॉमन मॅन पर्यंत आणि CID पासून ते लघु उद्योजकांपर्यंत त्यांना उपयोगी पडतील अशी गॅजेट्स बनवू शकलो आणि त्याचा पुरवठा त्यांना करू शकलो. आपण सगळे एथिस्ट म्हणजे शास्त्राला देव मानणारे लोक आज या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत. अभियांत्रिकी म्हणजे प्रयोग. आज आपण प्रयोगांचा उत्सव साजरा. मारून आलास आणि वेगवेगळे गॅजेट सादर केले. महाजन मुर्तडक बाहुल्यांना बक्षीस मिळालं ना प्रेरणास्थान आहे तर टक्कल करून घेणार मी. डॉक्टर शंकर राव. तुझ्या हिला झाली नागिन. डॉक्टर राव त्यांना प्रेमाने आपण फाउंडर म्हणतो. त्यांनी त्यांच्या सहकारी लता परांजपे यांच्या साथीने 1975 साली म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये अनधिकृतपणे एथिस्ट कॉलेजची स्थापना केली. होलोग्राफिक सिस्टीमवरती पद्मश्री राव गेली 30 वर्ष याच कॉलेजमध्ये काम करतात. डॉक्टर शंकर रावांनी केलेल्या Stop it! Hate people. Celebration करतात साले. Daily milk. गॅजेट डेचं हे मानांकित बक्षीस मिळणार आहे सोलार सिस्टीमवर चालणाऱ्या मेथड अँड सिस्टीम फॉर ऑटोमॅटिकली कनेक्टिंग रिअल वर्ल्ड एंटिटीज डायरेक्टली टू कॉरस्पॉन्डिंग नेटवर्क बेस्ड डेटा सोर्सेस और सर्व्हिसेस या प्रयोगाला. अनया महाजन आणि नवनीत मुर्तडक यांनी एकत्रितपणे बनवलेल्या अंतर्ज्ञानी या गॅजेटला हा पुरस्कार जातोय. अभिनंदन अनया, अभिनंदन नवनीत. नवनीत म्हणजे नॅनो. अंतर्ज्ञानी हे भूकंपाचे रिश्टर अत्यंत सराईतपणे आणि संवेदनशीलपणे मोजू शकतं. भारतीय हवामानातही प्रभावी असलेलं अंतर्ज्ञानी हे सोलार सिस्टीमवरही चालू शकतं. अनया, नॅनो.
वीरा कुठे? वीरा कुठे? वीरा कुठे? वीरा कुठे? वीरा कुठे? हा करून लाळगाळात झोपला असेल रूमवर. काही शिस्तच नाहीये म्हणजे. हे बैताडा, अरे पाऊंडर गेला, कळलं का? मग मी काय करू? थेरडा परांजपेची आठवण काढत गेला असणार आहे, दुसरं काय? वीरा, ॲटलीस्ट शेवटचं दर्शन घ्यायला तरी चल. बरं आहे ना, म्हातारे मारतायत पटपट. नो कंट्री फॉर ओल्ड मेन. काय तुला बक्षीस न मिळण्याशी त्या फाउंडरचा काय संबंध? आणि तसंही रोबोट्स गॅजेट्समध्ये बसत नाहीत वीरा, हे तुलाही माहिती होतं. तिकडे नेपाळमध्ये भूकंप झाला, लगेच रिस्टर डिटेक्टरला बक्षीस. अरे किती ऑब्वियस असावं माणसानी. तू पुढचं डिझाईन बघ माझं फक्त. बूज बसणार सगळ्यांना बूज. प्रति माणसं पैदा करीन मी. चल आता. चल. आता लास्ट इयरचा प्रोजेक्ट काय फाउंडरचा लाभ बंद का? बघू. तू ह्यावेळी जाळ करणार हो ना? नाही रे, मॉडेस्टी वाज दादा. चेहराच सांगतंय, पुढची डिझाईन तयार होती. अरे गायडेट्स करणं काही टाइमपास नाही आहे माझ्यासाठी. भाऊ मॅनिक डिप्रेसिव्ह स्किझोफ्रेनिक आहे. अटॅक आला की व्हायलंट होतो. आईला मारायलाही कमी करत नाही. मला ट्रेस करायचं त्याचा मेंदू कसा फंक्शन होतो. तू तोडशील आपण यावेळी. त्या नायरला वाटतं कॉलेजचं झकरबर्ग तुझं. झकरबर्ग नाही, कम्प्युटर प्रोग्रॅमर तो फक्त. इंजिनिअरिंगचा अपमान करू नको रे बळबळ. रायझार्ड जे प्राक्निविच म्हणायचं का तुला? काय? रायझार्ड जे प्राक्निविच. RYZARD J.PRYPUTNIWICZ. रायझार्ड जे प्राक्निविच. ते प्रकाशनचं नवीन प्ले स्टेशन पाहिलं का? 3 लाख. किती? केन कुतारकीचं डिझाईन आहे ना. पोरी मरणार नाही तर काय, काय हवं ते विकत घेतो. आपल्याकडे काय मोटिवेशन आहे? घंटा. अरे हे बघ, न्यूटन आणि फॅरेडे दोघंही गरीब घरातून आले. ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावल्यानंतर त्यांनी पोरी पटवला. हो. तोपर्यंत त्यांचा हात आणि पेन याच गोष्टींनी त्यांना सहारा दिला. गल्ला 3 साधेच्या. बात स्पेशल दे रे. गल्ला साधे 3 साधेच्या. घे रे. तुमच्याकडचा स्पेशल साध्यापेक्षा वाईट असतो. चला डबा टाकून येतो. तो अपमान केल्याशिवाय जरत नाही ना आपल्याला. मी संघाचा, तू समाजवादी. जय विरुची जोडी आहे आपली. अरे ऐक ना. गल्ला नवीन पॉर नसेल मोबाईलमध्ये तरच इथं बसायचा. उगाच जागा नाही अडायची. नाही ते एक काम करते, प्रकाशांच्या ग्रुपमध्ये तिकडे जाऊन संसारी गोष्टी कर. चल. मला जो प्रोजेक्ट करायचा आहे ना, तो हॉस्टेल रूममध्ये पॉसिबल नाही. काही एक लॅपटॉप एवढा लोड घेणार नाही. वायफायला फुल स्पीड नाही, इना पॉवर सॉकेट्स नाही. टेस्ट रन करायला एक मोठी खोली पाहिजे. खरे. मग काय, फाउंडरची गोली आहेच की तुझ्या हक्काची? माझ्या हक्काची म्हणजे? तुझ्या प्रोजेक्ट पार्टनर बरोबर गुलू करून मिळून ती. दुसरं काय? माझा एक मित्र होता, खूप भारी दिसायचा, पण थोबाड उचकटलं की माती. तू दिसायला असा, त्यावर फाटक्या तोंडाचा. तुझं कसं होणार रे वीरा? तुझ्या आईला झाला रेबीज. अरे मित्रांमध्ये बोलायला काय जातं. तो प्रकाशन लई ब्लॅकमेल करतो रे आणायला. आणि त्याच्या बाजूने अख्खी मॅनेजमेंट आहे. त्याला टफ दिली तर कॉलेज बंद पडेल. हे
Hi. ए हाय 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 Thanks for that day. अरे गेली Acha, he was the one. फाउंडरची खोली गेली. Thanks a lot. Until we contact. गल्ला 98% PCM असतील तरच तिच्याकडे बघायचं. हिला आधीच मेकॅनिकलच्या पोरी तर असून किती असणार 1.5 आणि त्यातल्या अर्ध्या त्या वर्कशॉपमधल्या मशीन्सपेक्षाही मग त्यातून आणण्यासारखी मुलगी सगळे मरणारच तिच्यावर. ए नॅनो अन्या जनरल सेक्रेटरी आहे, तू बोलून बघ ना यार तिच्याशी. हे मी नाही कोणीतरी दुसरं बोला. काय मला त्या प्रकाशांची स्टोरी माहिती आहे, सो ती मला इमोशनली कन्व्हिन्स करेल. मग विराज चान्सच नाही. मी बामन पोरींच्या नादी लागणार नाही. नको ना प्लीज नको. अरे तुला तिला प्रपोज थोडी करायचं आहे, रूम मागायची फक्त. ती हो म्हणेल की नाही म्हणेल. नको नको नॅनो प्लीज समजाव याला प्लीज. चल ना बाबा काय कटकट करतो. हे तू एक फकीर इंजिनियर आहेस हे आपल्या अख्ख्या कॉलेजला माहिती आहे. जे करशील ते लोकांसाठी कधीच करणार नाहीस, पण जे करशील ते नक्कीच चांगलं आणि महत्त्वाचं असेल ही त्यांना माहिती आहे. चल चल येतो 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 येतो. 2 मिनिटं. चल का देऊ मी तुम्हाला ही रूम? गेल्या वेळच्या नॅकच्या कमिटीच्या वेळी इथली सगळी कामं आमच्या बॅचनी केली. खरं तर एकट्या विरानं केली. आमच्या वर्गात फॅनचं बटन दाबलं ना की टॉयलेटमधले दिवे जातात. भिंतीला 5 धडका मारल्या की ट्यूब लागते. फॅनचा रेग्युलेटर ॲडजस्ट केला की प्रिन्सिपलच्या ऑफिसमधल्या टीव्हीचा चॅनल बदलतो. तो पण महुआ. आणि हे सगळं पण तुमच्या वीरानीच केलं असं ऐकलं. कुणी प्रपोज केलं आणि तुमचा नकार आला की पुरं ब्लेड मारतात गाडीवर. त्यासाठी छोटे मिरर कॅम्सही बनवलेत त्यानं. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये केवढी ग्राफिटी असते माहिती आहे ना. त्यात एक सुद्धा नातं सोडत नाहीत. त्यावर उपाय म्हणून सध्या हॉस्टेलमध्ये एकच सक्सेसफुल सोल्युशन गाजतंय आणि ते कुणी बनवलं. अभिमान आहे. ए हे बघा नाही हे माझं लास्ट इयर आहे आणि या दोघांची अजून 2 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे रूम विराच्याच नावावर घ्यायला लागेल. आणि ट्रस्ट मी माझं यावेळचं गॅजेट मी आत्तापर्यंत तरी कॉलेज लेवलला झालेलं पाहिलं नाही. खरे आणि कमान तुला सायन्सचं महत्त्व कळतं. शिवाय हा विरा तुला बाकीही मदत करेल हो ना. हो तू हवं तसं वापरून घे त्याला बेसिकली. हां आधीच रूम्स कमी आहेत. त्यात आमच्या मेकॅनिकलला पण ग्राफिक्स लॅब नाही आहे. तो नायर मॅनेजमेंट कोट्यातला आहे, मग त्यालाच मिळणार. ही कसली रूम देते रे? कटपुतली. अरे आणे रे ती टिपिकल मध्यमवर्गीय सदाशिव पेटी मुलगी. बरोबर पटेल त्या नायरला. अरे त्याच्याशी पण लई गुलुगुलू चाललं असते तिचं. बघितलंय मी. हो का? ब्लडी डबल स्टँडर्ड्स. डबल स्टँडर्ड? चला डबल स्टँडर्ड कसले रे? मला माहिती आहे तुला माझे डिझाईन्स आवडत नाहीत. सोशल डेव्हलपमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशन वगैरे सगळं फ्रॉड आहे असं माझ्या मागे बोलतोस ना. तरी बोलतो की आपण
करेक्ट आहे. चल. आज की इस सभा में अत्याधुनिक 3D होलोग्राम टेक्नोलॉजी के उपयोग से मोदी जी लाखों लोगों के साथ जुड़ेंगे। लेकिन हमारा देश इतना विशाल है, मैं कितना ही चाहूं हर जगह पे रूबरू नहीं पहुंच सकता। फिर भी मैंने कोशिश की है हिंदुस्तान के कोने कोने में पहुंचने, आपके पास पहुंचने के लिए ये टेक्नोलॉजी भी मेरी मदद करते। हो बाबा, जर फेसबुक मेसेंजरवर वल्गर बायकांचे फोटोज येत असतील तर तिथे रिपोर्ट अब्युझिव्ह असं लिहावं लागतं. तिचं प्रोफाईल पिक्चर अश्लील असेल तर तिच्याशी बोलायचं नाही. हॅलो. थँक्स अ लॉट मॅम, थँक्यू सो मच. म्हणजे मी तुम्हाला अगदी खरंच सांगते, ही मुलं इतकी ब्रिलियंट आहेत ना. हो, चावी दिली आहे पण गोंधळ घालायचा नाही. ओ नो 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 मॅम, नो मॅम, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट. पहिले इंटरनेटचं सगळं बघून घेऊ. माझे डिझाईन्स आहेत मी तुला देतो. अॅनालॉगचं पटकन बायनरीचं कसं काय. डिम आवरा रे जरा. ठीक आहे. चावी टेक्निकली माझ्याकडे नाही राहू शकत, नाही तर प्रिन्सिपल बाईंना वाटेल मी सेटिंग केलं काहीतरी. एनिवे नॅनो, यावेळी मी GSच्या कामामुळे नसेल, सो मिस मी. कळलं ना. डेम यार. बाय बाय. बाय. आज निघायचं ना. किती वेळ उशीर झाला रे याला. 35 मिनिटं. 38 टू बी प्रिसाइज. 76 रुपये काढ. कसले. आपला रूल आहे, ज्याला जितका उशीर होईल त्याच्या दुप्पट पैसे. ए तू गप ग जाडे. ए वीरा, नो आर्ग्युमेंट्स यार. रूल इज रूल. कोडिंग सुरू कर. ऑनलाईन तुम्हाला आपल्या कॉलेजच्या सगळ्या राउटर्सची इन्फो काढून दे. त्यातले ओपन नेटवर्क्स किती आहेत आणि आपल्या इंटरनेट बँडविड्थ खूप लागेल. ओके. ए आणि मी काय करू. तू हां तू इथे माझ्याजवळ बस आणि मला इन्स्पिरेशन दे. मी आणि अनया डेकोरेशन करू. हे काय बावळट. हे असं गृहिणींसारखं नाही राहायचं मला इथे. गिग्स ग्रुपी नाही आहे मी. चहा आणि वडापाव आलेला आहे. तू इथं का आलायस यार. या कॅन्टीन म्हणून आणलाय. हो, शक्यच नाही. चव चांगली लागते याची. आणि ऐक, फालतू रोमॅन्टिसिझम बंद कर. कनेक्शन्स कर. फायनल मॅचला टॉस हरल्यावर गांगुलीचा चेहरा जसा व्हायचा ना, एक्झॅक्टली तसा झालाय तुझा चेहरा. कसला गांगुली यार.
एक्स्ट्रा प्लेअर म्हणून बसलो इथं. याला बॅट पण न्यानोशी, बॉल पण न्यानोसा, चिअर लिडर्स पण त्याच्याच. गल्ला ही पोरगी मेकॅनिकल करते रे. मशीन आवडणारी मुलगी कसली असेल विचार करणं. तिचे नाजूक हात लेथ मशीनवरनं चालताना कसलं भारी वाटत असेल. पोरगी आवडते मान्य केल्याबद्दल काँग्रेस. पण कसं आहे ना तत्यंदा तायबू, पोरींना त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आवडतं. हाडबे, मला अशी मुलगी आवडूनच नाही घ्यायची जिच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. मला अशी मुलगी हवी आहे जिला कदाचित मला करावं लागेल. कहाँ जा रहे हो भाई? इतना अंधेरे में काहे घूमत हो? बैटमैन हो का? अरे वहाँ कछु नहीं है. देखो बारिश आने वाला है, जाइए अपने हॉस्टल पर जाइएगा. नाही, माझ्या काही बद्धपत्रिका राहिलेत वरती. का चीज? बद्धपत्रिका. अरे मराठी समझ में नहीं आता. अरे भैया सुनो. सांगतो संस्कृत मध्ये.
काय 10% डेटा रेडी नाही चक्रमसाठी. एवढं सगळं लिंक प्रोग्राम कसं होणार आहे ॲक्सेस? आपल्या देशात इंटरनेटचा प्रॉब्लेमच आहे भेंडी. तर सोडवलं तुझा प्रॉब्लेम. म्हणजे किती घाबरतो रे नाही नो, लगेच पॅनिक होतो. गिरा गॅजेट्स बनवायचे आहेत मला. हे डेटा नेटवर्क हे सगळं असं ऑक्सिजन असल्यासारखं आहे माझ्या इन्व्हेन्शनसाठी. डेटा नसलं की असं हेल्पलेस असल्यासारखं वाटतं यार. आणि यू नो गॅजेट कॉम्पिटिशन ऑलरेडी स्टेकवर आहे. डिस्ट्रॉय युअर ओन रेप्युटेशन मित्रा, बी नोटोरियस असं रूमी म्हणतो. दिस इज अवर टाईम. मी माझं स्वतःचं नेटवर्क इन्स्टॉल करायला चाललो आहे. मीट जॉयस्पॉट, द गॉड ऑफ ऑल नेटवर्क्स. 4 रात्र खपून केलं माझं सर्वात लेटेस्ट डिझाईन. कसं आहे, तुझ्यासाठी कोडिंग करायचं म्हटलं ना की सर्वात जास्त इथं मलाच त्रास होतो ना. सो हे माझं त्याच्यावरचं सोल्युशन आहे. 1 मिनटं, म्हणजे तू कोणालाही न सांगता कॉलेजला न विचारता हे इन्स्टॉल करणार? ऑब्व्हियसली. अरे तुला गॅजेट कॉम्पिटिशन जिंकायचे ना, मग माझं ऐक. ठीक आहे, करे बाबा चालू. ए थांबा रे जरा, ए थांब रे. आधी जॉयस्पॉटवर रजिस्टर व्हा, मग नंतर कॅम्पसमध्ये कुठेही बसलात तरी इंटरनेट ॲक्सेस मिळेल तुम्हाला. चला जाऊन टाकूयात मग. ए मला माहिती आहे कधी आणि कुठे इन्स्टॉल करायचं ते. अरे हे कसं कॉम्बिनेशन करो, रेड ब्लू का रेड येलो? अरे रेड ब्लू काय फरक नाही पडत यार. आई कनेक्ट होत नाही आपल्याशी. आई जमत यार आपल्याला. आई जमत. अरे तू कन्फिगर कर ना मॅडम, तू काय नुसतं बसलाय? 8 वेळा कन्फिगर केलंय नॅनो. नॅनो तिथे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये ते पर्सनल एअर ट्रान्सपोर्ट सुरू झालं. टेलिपोर्टेशन. नवरा आलाय तुझा. एक बियर दे ना यार. नानो शेअरिंग केलं पाहिजे रे. थांबू बस बस बस. कळलं का काय? IIT मद्रासचा आंबेडकर पेरियर स्टुडंट सर्कल APSCने आपल्या विरुद्ध बंड पुकारलं. आपल्या विरुद्ध? आपल्या विरुद्ध. आपण काय केलं? आपण ब्राह्मणिकल कास्ट सिस्टीमवाले आपल्या विरुद्ध. आपण पण आहे ना आपल्या कॉलेजमधल्या इतर जातींचे युनियन थांबवले पाहिजेत. कुठे या पोरांमध्ये राहतं, जरा खऱ्या इंजिनियर सोबत राहा. प्रकाशन तुझं नाव कोणी ठेवलं रे? आजीनी. आजीला म्हणावं अतिशय रिडिक्युलस नाव आहे. सांगितले ते लक्षात ठेवायचं. तू पण लक्षात ठेवायचं. बाय बाय. संपला तो. निघणंच कामाचं झालं का? होतं काय चालली होती रे मी? अरे काही नाही, ऑफर देत होता ना यार मला. म्हणला तुम्ही दोघं फालतू आहात. आम्ही दोघं हां खरे इंजिनियर्स नाही आहेत म्हणलं. म्हणलं बरोबर आहे. हो एकदम बरोबर आहे. अरे वा. मग म्हणला की तुमचे जे काका आहेत म्हणजे अंकल्स ते तुमचे ओरिजिनल बाबा आहेत म्हणलं. म्हणलं ते पण बरोबर आहे. मग काय म्हणला? ऐक त्याला जाऊन समजव. इंजिनियर हा आर्टिस्ट असतो, आर्टिस्ट. धंदेवाला नाही टपरी टाकून बसलेला. हा भारी बोलला यार तू वेळा. कसं आहे ना, दोज हू हॅव वीक लेग्स देअर वॉकिंग स्टिक टू विल बी वीक. खूपच छान, खूप भारी बोलला. तर आर्चिज मध्ये कामाला लाग. यू मे ट्राय. वा बोला.
पुस्तक घ्यायला आलास? हा म्हणजे हो. कोणतं पुस्तक आहे? ओ, इंट्रोडक्शन टू होलोग्राफी. हो, ते नॅनोच्या प्रोजेक्टसाठी घ्यायचं आहे. साधी नव्हेच नाहीत ना, म्हणजे वाचतच नशील तू. नाही, असं काही नाही. काही सांग कुठली? ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन, हार्डी बॉईज, हॅरी पॉटर सिरीज, टॉयलाइट सिरीज, शेरलॉक होम्स, लॉर्ड ऑफ द रिंग्स, रिचर्ड डॉकिन्स, जॉन ग्रीन, अलेक्झांडर कायदोनोव्स्की, आर्थर सी क्लार्क, टेरी डॉनिंग, डेब्रा डॉल, गार्डनर दोझोआ, नारळीकरांचं अभयारण्य, नेमाड्यांचं कोसला, हुल झूल, जरीदा. पुस्तकं वाचत बसू नकोस. खूप गोष्टी स्टेकल्या आहेत आपल्या. नानूला मदत करतोयस ना? हो. गुड. Project Funtru. A self-aware digital clone using interactive shoes. A project by Dr. Shankar Rao, dedicated to Lata Paranspe. What the freak. Heच ते. Shit. फाउंडर, येड्या मास्क घातला नसणार तू, म्हणून गचकला. ब्रोमिन वेपरनी जीव घेतला तुझा. अबे ओली वेळ गेली ना माग. मग काय, आपण पोर्टोफिनो स्ट्रीटवर चाललोय. कशाला? श्रुतीचा बर्थडे आहे परवा. बे ते खोटं आश्वासन होतं. मला इथं उतरव, इथं. अबे चल गिफ्ट घ्यायला. अरे पण कॉन्डोम्स तुला कॉलेजवर पण मिळाले असते ना. म्हणूनच म्हणतोय चल माझ्या बरोबर, तुलाही कळेल त्यातलं थोडं. हा, एखाद्या वस्तूकडे बघून आपल्याला ज्या व्यक्तीची आठवण येते ना, ते त्याचं गिफ्ट असतं, जे खरं तर त्याच्याकडेच असायला हवं, पण आपल्याला ते ह्या इथे दिसत असतं. मग आपण त्याच्यापर्यंत नेऊन देण्याचं काम करत असतो फक्त. आणि ती वस्तू पाहून त्या व्यक्तीची आठवण नाही ना आली तर ते गिफ्ट म्हणून घेऊन ये. पण मागच्या वेळी तू श्रुतीला लाईफ बॉयचा साबण दिला होतास ना? अरे हे बघ कसलं भन्नाट खेळणं आहे. आपण चावी द्यायची आणि ती नाचणार. घेऊन टाक तिच्यासाठी, तिलाही कळू दे तुला ती आवडते ते. असं म्हणतो मग. हे कितीला दिलं?
1.5 मिनिटाचं ग्रहण आहे गल्ला. उशीर झाला ना लय फटके पडणार तुला बघ. का का म्हणजे उशीर फक्त तुझ्यामुळेच होऊ शकतो ना. अरे पण मी काय केलंय? अपशकुनी तू म्हणून. गल्ला डिस्कवरी चॅनल नाही येतो. चल चल चल. बरं का सरचे, आज भल्या जिकिरीनं ज्ञानोला टाळून इथं आलोय आपण. तर तुम्ही ओपनिंगला जा. वेदर पण क्लिअर आहे. आणि ऐक, आज जर का बॅटिंग केली नाही ना तर मी तुझी विकेट काढीन. बस. चल एक सेल्फी काढू. स्माइल. नाइस. डीम यार, हसत जा ना कधीतरी. बघ किती छान आले फोटो. कशी गंमत असते बघ. आपण हा सेल्फी काढला, आपल्याला वाटलं आपण तो क्षण आपल्याकडे कैद करून ठेवला. पण मला असं वाटतं की क्षण आपल्याशी गंमत करत असतो. खरं तर तोच आपल्याला त्या क्षणात कैद करून ठेवतो ना. हे काय आहे? होतं, आता नाहीये. म्हणजे तुला भेटलं की माझे प्रायमरी न्यूरोकेमिकल्स, न्यूरोट्रान्समीटर्स, सेक्स हॉर्मोन्स आणि न्यूरोपेप्टाइड्स उत्तेजित होतात. मग टेस्टोस्टेरोन, ऑस्ट्रोजन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन कार्यान्वित होतात. हसायला काय झालं? प्रत्येक सस्तन प्राण्याचं हेच होतं. मग मेंदूत राईट अँग्युलर गायरस, ऑक्सिपिटल कोर्टेक्स आणि सेरेबेलममध्ये कल्ला सुरू होतो. बेसिकली मला आवडतेस तू. खरंच किती आवडतेस हे बघायला मी इतके दिवस मेजरमेंट्स घेत होतो. पण आता याची काही गरज नाहीये. माझंच मला पटलंय. मला भीती वाटते. कसली? तुझी. म्हणजे? काही नाही. मग कसं चाललंय नॅनोचा प्रोजेक्ट? तो जे काम करतोय ते महत्वाचं आहे ना. तो काम करतो हे मान्य आहे, पण ते सायन्स आहे असं मला नाही वाटत. म्हणजे स्किझोफ्रेनिक भावासाठी न्यूरोप्रोग्रॅमिंग असं काहीही नसतं. नॅनोला न्यूरोप्रोग्रॅमिंग करायचंय कारण त्याला न्यूरोप्रोग्रॅमिंग करायचंय. हे पर्यावरणासाठी सायन्स, मेंटली चॅलेंज लोकांसाठी सायन्स, हे सगळं थोतांडे. सायन्स ऑलवेज वॉज अँड इज फॉर द सेक ऑफ इट. एक मिनिट, पण तो जर सायन्सचा वापर करून त्याच्या भावासाठी काही करत असेल तर त्यात चूक काय? चूक काहीच नाहीये. मग फक्त ते सायन्स नाहीये एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे आईन्स्टाईन मास आणि एनर्जीवर काम करत होता. अणुबॉम्ब बनवावा अथवा नाही हा मुद्दा त्याच्या स्वप्नातही नव्हता. अरे पण म्हणून त्यांनी अणुबॉम्बला सपोर्ट केला असं मुळीच नाही होत. त्यांनी रसेल आइन्स्टाईन मॅनिफेस्टो केलाच होता साईन. बरोबर आहे, केला होता, पण त्याचा आणि त्याच्या सायंटिफिक डिस्कवरीचा काही एक संबंध नाहीये. सोशल वर्क करणारा आइन्स्टाईन हा पूर्ण वेगळा माणूस होता. नॅनोच्या भावाला डिप्रेशन आहे, बरोबर. हे सगळे बिहेवियरल डिसीजेस सुद्धा एका काळच्या सायन्समधल्या प्रगतीमधूनच झालेले आहेत. त्याच्यासाठी सायन्सकडे कसं बघायचं याची दृष्टी हवी. आणि लेट्स फेस इट, हे काम आपलं नाहीये, ते सोशल सायन्सवाल्यांचे. आपण त्यांना ती अथॉरिटी द्यायला हवी. फाईन, चल निघूयात. अरे थांब, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. तू प्रश्न थोडी विचारलास, तू विधान केलंस.
चल जाऊयात. आणि एक सेकंड, तुला हे नातं माझ्याबरोबर आणखी एक्सप्लोर करायला आवडेल? अनया, वीरा, तू खूप गोष्टी एकत्र करतोय, तुला कळतंय का? नको अशी बाबा मुलीसारखी वागू. काय सांगतो? फाउंडर, हराम्या तुला परांजपे बनवायची होती ना? येस, परांजपे बनवायची होती तुला. बनवायची होती तुला. फुंत्रू, मला राग येतो तुझा, टोकाचा, विचारशून्य, धमन्या आवडणारा, बधीर करणारा, स्टोन ट्रगी राग. आणि म्हणूनच माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझा मात्र खूप राग येतो. का इतकी चांगली आहेस तू? का सगळ्यांशी चांगलं असायचं तुला? बाबा म्हणायचे माझी आई पण अशीच होती, चांगली वगैरे, आणि मग सोडून गेली मला, मेली. चांगली होती म्हणूनच गेली. आणि मग माझ्या आयुष्याचं जीआयजो करून टाकलं तिने. लहानपणी जीआयजोंना कसं खेळवायचो आपण, तसं खेळवलं तिने मला. हे अचीव कर, ते अचीव कर. जमत नाही म्हणजे काय, जमायलाच पाहिजे, नाही तर सर्व्हाइव्ह कसं होशील. एका अर्थाने सगळं सोपं करून टाकलं. ती होती म्हणे चांगली, आणि आता तू का आलीयेस परत? आईची जय मला आवडतेस तू, आईची जय त्या सिग्मंड फ्रॉइडच्या आवडतेस हो.
Initialize now. या आधी सुद्धा स्वप्नात येऊन डोकं हराम केलेस माझं. काय पाहिजे आता तुला? Your adrenaline is excited because of sudden shock, 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 shock. Your adrenaline is excited because of sudden shock. Deep breathing involves slow and deep inhalation through the nose, usually to a count of 10. The process may be repeated 5 to 10 times, several times a day. मराठीतून बोल. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा धक्का बसतो तेव्हा आपण फाइट और फ्लाइट अर्थात करा अथवा पळा अशा साखळीत अडकतो. मी तुझं शत्रू नाही, मी तुझं पुंतरू आहे. वाईट यमक जुळवल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. ह्या पुढे संटा बंटा राहुल गांधी, 3 मुलांचे वडील, सुपर हिरो असण्याशी निगडीत असलेले विनोद, अर्णब गोस्वामी वा केजरीवाल ह्यांवरचे यमक जुळणारे वा न जुळणारे विनोद केले जाणार नाहीत. पुंतरू 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 पुंतरू. उत्तेजित, चकित अथवा आनंदी होण्याची काहीच गरज नाही. इतक्या महिन्यांच्या परिश्रमांनंतर मी तयार झालेलं आहे. झालेलं नाही, झालेली. दिलगिरी. ह्या पुढे स्वतःचा उल्लेख स्त्रीलिंगी केला जाईल. मी स्वयं चेतनाधारी, त्रिमितीय, चलतचित्रीय प्रातिनिधिक नमुना पुंतरू. अदनमधनं इंग्रजी चालेल मला, पण म्हणजे इतके दिवस AI वर इतकं काम झालं माझ्याकडनं. गेली 11.5 वर्षे कृत्रिम अथवा रचित बुद्धिमत्ता हा आपला आवडता विषय असून गेले 265 दिवस तुम्ही दिवसातले 22 तास अर्थात 5830 तास फक्त पुंतरूचाच विचार करीत आहात. आईची कटकट, एवढं मराठी कसं येतं तुला? चिपनेम विराकस, मदरबोर्ड मला फाउंडर म्हणणारे सगळे चू, ऑपरेटिंग सिस्टीम पुंतरू. फाउंडरनी तुला मराठी शिकवलंय तर? महानुभवी मराठी ते वराडी मराठी मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. व्युत्पत्ती कोश, पर्यायी शब्दांचा कोश तसेच. बास बास बास, माझ्याशी समकालीन मराठीत बोलत जा. हे पुस्तकी नको असलं. आज बरीच नवीन माहिती आकळते आहे. मला 24 तास स्व अभ्यासास वेळ देण्यात यावा. दिला. मी बाहेर चाललोय टर्रे उडवायला, आणि प्लीज मराठी सुधार तुझं. पुण्यात आल्यासारखं वाटतंय. नक्कीच. तुमच्याकडे अल हबीबीला मुसलमीन ही सिगरेट आहे का? अल हबीबीला मुसलमीन. काय आज योयो हनी सिंगची गाणी लिहून आला का पेपरात? ब्लू आईज आज ब्लू आहे पाणी पाणी म्हणून दाखवू का तुला C++ मध्ये? विनॅमसाठी गेलो होतो मी 8वीत असताना. एमिनेम, मॅड चाइल्ड, U2, लिंकिन पार्क, पिंक फ्लॉइड, अजय अतुल, आनंद शिंदे, कोणाचे लिरिक्स हवे असतील मला सांग, माझ्याकडे आहेत. C++, जावा दोन्हीमध्ये. होय, काय बनवत होतं रे?
2 चहा दे. सहळक्षज्ञ सहळक्षज्ञ सहळक्षज्ञ. वीरा एक सांगू मला आवडतोस तू. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. वीरा बाफा बाभामा. वीरा यारोला वश मला आवडतो डोनट. सहळक्षज्ञ आवडतोस का खा का खांग. मला आवडतो डोनट. आवडतोस आवडतोस. तुझ्या बापाचा मधुमेह तुझ्या फोन काय उधार दिलाय का कोणाला? अरे बे तू तुझा मेंदू उधार दिलास का रे का? कुठेस? तेव्हा तू नॅनो उद्ध्वस्त झालाय त्याने तर की बारीक सारीक त्याच्यातून पलीकडचं दिसतंय. त्याशिवाय त्यानं ऑनलाईन एकमेकडे चिटकू चिटकू जाड व्हायला लागलेत. आणि मी बसलो इथं शिळा अन्न विकत. चलो गर्ल्स, one more time. 5, 6, 7, 8. One more time. 5, 6, 7, 8. 1, 6, 7, 8. मैथिली. ए लिंबू डिंबू शिलवणी काय झालंय काय? शिक्षा केलीये. शिक्षा केली आहे? कसली शिक्षा? अँटीव्हायरस अपडेट केलं नाही म्हणून. काय म्हणजे व्हायरस आलाय? अरे ओव्हन मुक्तासनात बसवू का आणखी अर्धा तास? Okay. 5, 6, 7, 8 and 1. मला प्लीज सांगशील का काय झालंय ते? काय व्हायचंय? लोक आपली कामं टाकून जातात चिलम्या लावायला. होतात असे राडे. ए जाडे. ए वीरा ती अशी नीट बोल. हा मला प्लीज नीट सांगशील का काय झालंय ते? वीरा कुठं होता तू? इथं नॅनोचा अख्खा प्रोजेक्ट करप झालाय. इथली चावी आहे तुझ्याकडे. इथे न्यूरो प्रोग्रामविषयी घंटा कोणाला काही कळत नाही. इथल्या इंटरनेटचा स्पीड 2G पेक्षाही कमी. शेजारच्या CCTVच्या वायफायचं पासवर्ड हॅक करून आम्ही इथली कामं केली आणि तू कुठं होता? ए रडू नको रे. गेस का तू? वीरा पॉलिटिकली करेक्ट बोल. शीला शीला केडा पटकन ते नोटपॅड काढ. लिहून घे. यू कंटिन्यू. जवळजवळ 30 दिवसांच्या अथक प्रयत्नांशिवायही अचानक आलेल्या व्हायरसमुळे आमचा प्रोजेक्ट धोक्यात आलेला आहे. तरीही परवा गॅजेट डेला आम्हाला आमची संकल्पना मांडण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती. कंटिन्यू. बघू तरी काय होतंय ते. इतकं सगळं करून हाती काय लागलं? घंटा. संपवतोय रे व्हायरस. पुढे लिह. इन्नोडूनी इरुंदाल अशा नावाचा तो व्हायरस आहे असं सगळीकडे लिहून येतंय. प्रशासनाला शंका असल्यास त्यांनी स्वतः येऊन तपासणी करावी. ऑनलाईन सारखा पुरस्कार विजेता हॅकर असूनही आत्तापर्यंत हा व्हायरस शोधता येत नाही. फेअर कर, प्रिंट कर इमिजिएटली. अरे ते रेहमानचं गाणं नाहीये का तमिळ? डोळे आलेत मला. हो डोळे आले? प्रकाश
हा टेन्शन सोडून तुला दुसरं काही नको आहे ना? ए नॅनो, त्यांनी शोधलाय व्हायरस कुठून आलाय ते, आणि आता त्याच्या चेहऱ्यावर नक्षी काढली जाणार आहे. हो रॉबिनहुड, व्हायरस घालवायला गुत्तीची नाही अँटीव्हायरसची गरज लागते आहे. तेच काहीतरी करायला लागणार यार नानो. फक्त 2च दिवस उरलेत, तर मॅनेजमेंट बेकार चढेल आपल्यावर. एनिवे, तू टेन्शन घेऊ नकोस. ओके. तुला त्याच्यावर कुंकर घालावी लागेल. तुला नाही घालता येणार का? मी फार तर AC चं टेम्परेचर कमी करू शकते, पण इथे तेही नाहीये. आय एम रिअली सॉरी. तमिळ. हो. मला प्रकाशनच्या बुद्धीवर एवढा विश्वासच नाही की तो ऑनलाईनला पण डिकोड न करता येण्यासारखा व्हायरस काढेल. प्रकाशनचा बुद्ध्यांक संघर्षहीन आणि अडचणरहित परिस्थितीमुळे 13.6 अर्थात लो आहे. कीक फॉर यू ह्या प्रोफेशनल हॅकर कडून करून घेतलंय. म्हणजे हे पिराकस किंवा मला फाउंडर म्हणणारे सगळे चू निमाछातची ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल. एक सेकंद, फाउंडर नाही, मी टाकलेत ते सगळे ॲप्स तुझ्यात. मुद्दा क्रमांक 1, तू हे आत्ता. यू आर जस्ट आउटस्टँडिंग. फुंत्रू. टुपाकची आठवण आली. सर्च कर युट्यूबवर. टुपाक रॅप संस्कृतीमधील रेकॉर्डिंग आर्टिस्टचा जनक मानला जातो. त्याच्या गाण्यात मफक, बीच, निगा सारखे शब्द येतात. त्याचा आवाज घोगरा आहे. तो रॅप करत असताना 2 पायांच्या मध्ये सांघेत हात लावतो. सतत बोटांची शिंग करून दाखवतो. त्याला बघून माझी आठवण का यावी? अगं असं नाही, हे म्हणजे रॅपर आहे ग तो. फुंत्रू. ए फुंत्रू. तू नाराज झालीस? तू रुसलीस माझ्यावर? चल रे, दार उघड, मला जाऊ दे. ज्ञानून सांगितलं कोणाला पण आज सोडायचा नाही. तुझ्या आईला झाला मलेरिया. अरे दार उघड, चल. सॉरी, पण मला पटके पडते.
आणि मुख्य म्हणजे ते नाही पण तुझ्या आईचा स्किन डिसीज तुझ्या. माझ्याकडे काउंटर स्ट्राईकचं नवीन व्हर्जन आलंय, कळलं का? लेटेस्ट आहे का? लेटेस्ट आहे. दे ना मग मला. सरळ नानो, अँटीव्हायरस गीक फॉर यू तयार केलेलं आहे. मेरा टाइमपास नकोय. गप्पे, गीक फॉर यू माहिती तरी आहे का तुला? गीक फॉर यू म्हणजे तो CS चा बादशाह, तो आता खूप मोठा सतारवादक झालाय. तोच. सगळं क्लिअर होतंय. जीनियस. Three cheers for Veera. Hip hip! Hip hip! Hip hip! Hey, Paki! बड़ा मारे, कोशिश करते, बड़ा. तुला माहिती आहे मला एकदा मुलीबरोबर काय करायचंय? तुला वाटेल मी सेक्स म्हणेन. फिजिकल इंटिमसी म्हणेन, फोरप्ले म्हणेन. मला एकदा तिचा तुझा वास घ्यायचाय, तुझ्या गोष्टींचा वास घ्यायचाय, तुझे हात घेऊन डोळ्यांना लावायचे आणि एकदाच माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे, बाकी काही नाही असं सांगायचंय. तू खूप हा शब्द 21 वेळा वापरलास आणि योगायोग असा की ते तुझं वय पण आहे. या व्यतिरिक्त काहीच वाटलं नाही तुला? काय वाटायला हवंय? माहित नाही. तुझं जर तिच्यावर प्रेम असेल तर तू तिला सांगायला हवंस. तुला माहितीये लहानपणी मी एका मुलीला तू माझी आई होशील का असं विचारलेलं. बरं. पण ती मला बुटका म्हणाली. बरं. बुटका म्हणल्यावर मला फक्त बुटका असंही नाही वाटलं, तर मी दुबळा आहे असंही वाटलं, आपली आर्थिक परिस्थिती बेताची आहे असंही वाटलं, आपल्या पायात ताकद नाही आणि आपण मोठा आहोत असंही वाटलं. हे सगळं तर ती नक्कीच बोलली नव्हती, मग हे सगळं का वाटावं? तू तिला आई होशील का असं विचारलंस, म्हणजेच फ्रॉइडच्या लॉजिकने तू तिला प्रपोज केलंस. ती तुला बुटका म्हणाली, पण तुला बाकी काहीच वाटायचं कारण नव्हतं. इरॅशनल थिंकिंग. रीड REBT. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. मराठीत आनंद नाडकर्णी लिहितात. तुला एक सांगू, मला आता खूप बरं वाटतंय. रिइव्हॅल्युएशन को काउन्सिलिंग म्हणतात याला. जेम्सची थिअरी. तुला शिकवत जाईन हळूहळू पुंत्रू, मग तुझी तू शिकायला लागशील. अंडी संपलीत.
काल संध्याकाळी 7:27 ऑर्डर दिलेली असून पुंत्रू, येस. मित्र म्हणजे काय असतं? मित्र मित्र ह्या शब्दाची गमतीशीर फोड मी आणि इतर अशी होते. ते एक नातं आहे. अगं पण इतर या नात्यांमध्ये आत्या, चुलत सासरे, मावस काकी, त्यांची वासाड मुलगी अशी रिडिक्युलस नाती पण येतात ना. इतर नाती ही आपल्यावर लादलेली असतात. मैत्री हे एकमेव नातं असं आहे ज्याची आपण निवड करतो. तू आहेस माझी मैत्रीण. आणि या वर्षीच्या गॅजेट कॉम्पिटिशनचा विजेता आहे तोही सिंगल हँडेडली नॅनो. कॉंग्रॅच्युलेशन्स. नॅनो, पुढच्याही वेळी जर तू या स्पर्धेत भाग घेणार असशील तर मला आत्ताच सांगून ठेव, म्हणजे मी ही अनाउन्समेंट रेकॉर्ड करून ठेवेन. जोकचा पाठ. आपल्याकडे डेल कंपनीचे डेलिगेट्स आलेले आहेत. तुझा हा जो प्रोजेक्ट आहे त्याचं तू त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करावंस अशी मी तुला विनंती करतो. या टोपीचं नाव चक्रम. किमो मराठ्यांच्या चक्रम माणसांशी कसे वागावे या पुस्तकाच्या धर्तीवर चक्रम. न्यूरो सिग्नल्स चेक चेक. डेटा सिम्युलेशन चेक चेक. चक्रम हा एक न्यूरो प्रोग्रॅमर आहे. चक्रम न्यूरो सायंटिस्ट आणि सायकायट्रिस्ट यांच्या कामाला येईल. भविष्यात डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया यांसारखे आजार आपण चक्रमच्या माध्यमातून घालवू शकू. 1 मिनिट. याआधी हे असं गॅजेट ईस्ट युरोपात झालं होतं, त्याचं काय? रिचर्ड बँडलरच्या न्यूरो प्रोग्रॅमरमध्ये आजारांची स्पेसिफिकेशन्स नव्हती. आगाऊपणा माफ करा, पण आम्ही प्रोग्रॅमिंगमधले अनुमलिक, प्रीतम किंवा वीरप्पन नाही. या टोपीत लावलेले न्यूरो सिग्नल्स न्यूरल ॲक्टिव्हिटी टॅप करून ही सगळी माहिती कम्प्युटरला पाठवतात. मग कम्प्युटर तीच माहिती आपल्याला शब्दांच्या रूपात सांगतो. हे आत्ता फक्त एक प्रोटोटाईप आहे. आम्ही आत्ता फक्त न्यूरो सिग्नल्स कम्प्युटरला मिळतात का एवढंच पाहिलं. पण ट्रस्ट मी, पुढे ही कॅप माणसाच्या मनातलंही ओळखेल. तू स्पर्श होशील आईचा, तू वास होशील अनयाचा, तू रंग होशील, अस्तित्व होशील गुलमोहराचं.
डिम चल मला बाहेर घेऊ. अनया? येस, अनया गणेश महाजन. वय? बापाचं नाव गणेश आहे तुझ्या? रिडिक्युलस. हो, कल्पेश पुत्र. मला बाहेर घेऊन चला आत्ता. हो मग इतक्या रात्री? होलोग्रामची इज्जत लुटली जाण्याची भीती आहे की काय तुला? ते पुस्तक वाचलंस? मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हीनस. पल्प वाचत नाही मी. पुढे नाही जाऊ शकत. नाही, घरी जा. त्याचं असं म्हणणं आहे की पुरुष हे मंगळावरचे आहेत आणि स्त्री ही शुक्रावरची. तू प्लेटोचा इसेन्शियलिझम वाचला असशील ना? नाही. कुठल्याही संकल्पनेला एक फॉर्म असतो. म्हणजे खुर्ची ही खुर्ची असते, टेबल हे टेबल असतं. दोन्ही लाकडंच, पण वेगळ्या फॉर्ममुळे ते वेगवेगळे ठरतात. हाच फॉर्म लिंग म्हणजे जेंडरलाही लागू होतो. त्यामुळे तुम्ही वेगळेच राहणार. तुमच्यात संघर्ष होणारच, ताण येणारच. तुमच्यात म्हणजे? तुझ्यात आणि अनयात. अनयात पटतंय, पण स्पर्शाचं काय? खऱ्या गोष्टींचं काय? काहीच दिवसात स्पर्शही करू शकेन मी तुला. जिंक्स नको करू यार. मी जितकी खरी बनत चालले ना, तर मला गहिरं वाटू लागले अजून तुझ्याबद्दल. म्हणजे मी मुळात काही नाती आणि संबंध लावू लागले. म्हणजे मला वास येऊ लागलाय तुझा. तुझा वास मला आला ना की रातकिड्यांचा आवाज, लिंकिन पार्क, रवींद्र साठ्यांची गाणी आणि अंधार असं तिन्ही आठवतं. कारण तू मला बनवताना या तिन्हीचा संबंध होता. अशा वेळेला मला कळत नाही की मी नक्की काय करणं अपेक्षित आहे. मराठी बोलताना फक्त मराठी बोलायचं, इंग्रजी बोलताना फक्त इंग्रजी बोलायचं, असं साधं लॉजिक होतं माझं. आता मी समकालीन नावाखाली काहीही बोलायला लागले. का बोलते मी असं? ती चूक नाही का? तुझ्यासाठी बोलते एवढंच त्याचं उत्तर आहे.
मला खरं तरी बनवू नकोस. खरं बनवणार आहे मी तुला. माझं मिशन आहे ते. आणि माझं काय आहे ते? तुझी ड्युटी, कर्तव्य. नवनीत, खूप दारू प्यायलाय. पण एक लक्षात घे, वीराने बहुतेक अनयाचा हॉलोग्राम तयार करून एक खोटी अनया तयार केली. त्याचा उद्याच्या उद्या फॉलोअप घे. जर का असं काही नसेल तर परत इतकी घेत जाऊ नको. तुला झेपत नाही. एक्झामचं टेन्शन आलं रे, दुसरं काय. आपलं बाहेर जायचं ठरलं होतं ना. बाहेर का जायचं? शॉपिंग. शॉपिंग? फुंद्रू, फुंद्रू शो अप. फुंद्रू ऍक्टिवेट. अनया, मी अनया आहे की मी फुंद्रू आहे? मी अनया आहे की मी फुंद्रू आहे? मी अनया आहे की मी फुंद्रू आहे? तुझं मिशन माझं काय? तुझं मिशन माझं काय? मी अनया, मला माहित नाही बाळा. तुझं अनया मिशन. प्लीज आता अपग्रेड करणं थांबव. मी अपग्रेड होत जर माझी अनया होते तर अनया डिग्रेड होत गेली तर तिची फुंद्रू होईल. अपग्रेडेशन हे डिग्रेडेशन आहे का डिग्रेडेशन हे अपग्रेडेशन आहे? काही ॲनिमल सायकोलॉजिस्ट म्हणतात की माणसांपेक्षा कुत्री बरी.
कितीही जन्म घेतात, खातात, पितात, रडतात, हसतात, खेळतात, मरतात, पण मरताना काही मागे व्याप ठेवत नाही. माणूस प्रदूषण करतो, निसर्गाचं खाजगीकरण. ओल्ड स्कूल लॉजिक आहे. त्या अन्यायासारखी फडतूस पर्यावरणवादी, समाजवादी, इकोसेंट्रिक भूमिका घेऊ नकोस पुंतरू. का आत्ताच नाही का आपण ठरवलं आता अनयाला भेटायचं नाही म्हणून? विकृत आहेस का? नाही, मी फुंतरू आहे. बुलशिट. ए मराठीतून शिवाय घाल कडव्या. नकोयस मला माझ्या आयुष्यात. तुला कळतंय का? मला नकोयस तू. हा मी आहे आणि ही सगळी माझी स्पेस आहे. ते तुझे बूट आणि त्याच्यावरती जेमतेम 5 फूट तू तेवढीच आहेस. माझ्या आयुष्यात माझ्या स्पेस मध्ये यायचं नाही. तर मगाच्या आपल्या चर्चेनंतर मी काही शिकले. मी तुला विचारत होते मी अनया आहे की मी फुंतरू आहे, आणि तुझी अवस्था त्या अंदाज अपना मधला क्राईम मास्टर खोखो सारखी झाली होती. काय? ये तेजा क्या है? ये तेजा आठवत नाही तुला तुझं बालपण? तर मला लक्षात आलंय की मी अनयाही नाहीये आणि मी फुंतरूही नाहीये. मी तुझी प्रेयसी आहे, तुझी मालक, नोकर, समाज, शासन, भावना, बुद्धी, मैत्रीण, आई. प्रेयसी आहेस माझी? प्रेयसी आहेस? टच मी. प्रेम करणारे लोक सेक्स पण करतात, माहितीये तुला? कम ऑन. डिम यार, हे सगळ्या लाईन सेन्सॉर्ड आहेत. आपण प्रेम करतो ना एकमेकांवर, मग माझ्यासाठी एखादं छान भावगीत म्हण ना. म्हण. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का? गुड नाईट. अरे काय रे, डोळे परमनंटली उघडे झालेत रे. इथं पिना लावल्यासारखं होतं आता. का?
अल्गोरिदम्स. कुठे घातलीत आपली? तुला आठवतंय का मी फर्स्ट इयरला असताना आपण बोलता बोलता एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम्स काढले होते. हो. आणि तू म्हणला होतास की पासआउट व्हायच्यात AI क्रॅक करशील. कॉंग्रॅट्स. तुम्हाला केलं नाहीस चक्रमसाठी? हो सॉरी अरे मी कम्प्लीट विसरलो. मी कामात होतो थोडा. कॉंग्रॅट्स. काय टपरीवर जायचं का? चहा बिडी करू जरा. बोलू थोडं. चायला नाही ना आपण मध्ये मध्ये असे मॅच मॅरेथॉन मारले पाहिजेत. हो. अरे तसंच पुण्यातल्या टेकड्या वाचवलं पाहिजे. सँड माफियांना एक्सपोज केलं पाहिजे. FTIला चांगला चेअरमन मिळाला पाहिजे. व्यापमचे सगळे ते आरोपी पकडले गेले पाहिजेत. भारताचं रक्षण केलं पाहिजे. कळलं का? हराम्या. चल कल्टी. कॉंग्रॅट्स वीरा. ये बुट्टे आहे. अरे तुझ्यात कॅपॅसिटी नाही आहे मला मारायची. हां. आणि दुसरं म्हणजे मी या अनयाला सांगणार नाही. नानू पाणी आण मला. तुला आता काहीही मिळणार नाहीये. ठीक आहे. मग इन्व्हेन्शन माझ्या नावावर कर. हरामखोर. दाखव मला ती. फुंतरू मी तुला काही एक होऊन देणार नाही. माझीच. प्लीज शो. वीरा. वीरा. अरे डिक्टो आने रे. वीरा मला वियर्ड वाटतंय. वियर्ड? त्याला इतके दिवस पुन्हा लपून ठेवतात तसं लपून ठेवलं तेव्हा नाही वाटलं का वियर्ड? चलो बेब्स, लेट्स गो आउट अँड हॅव सम SEX. अरे तुला ठरवावं लागेल वीरा. खरी आणे का खोटी आणे? सॉरी खोटी आणे का खरी आणे? का खरी आणे का खोटी आणे? हो शिट, काय कॉन्फ्लिक्ट आहे ना. सॉरी तुला सांगायचं राहिलं. सगळे येतात आत्ता. स्माइल. डिम हस ना. नाइस. चल वन पॉइंट. आज वाढदिवस आहे माझा. नाही परवा आहे परवा. डिम तुला तुझा वाढदिवस पण लक्षात नाही? तू आहेस का फेसबुकवर फालतूपणा करण्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टी का नाही रे बघत तू? नाही अगं. अरे एवढा अभ्यास करू नका. गायब वगैरे होशील. काहीतरी बिनसलंय ना. अगं मिडसेमचं टेन्शन घेतलंय त्याने. हो ना. बाय द वे प्लॅन असा आहे वेरा. आपण सगळे चाललोय फिरायला. गाडी दस्तूर खुद्दांनी मॅनेज केलेली आहे. म्हणजे मी. दस्तूर खुद्द म्हणजे मी असतो. अरे मला नाही जमणार. मला बरं नाही जरा. तुला बरं नाही कारण तू चिणून मरतोयस इथं अनारकली सारखा. अरे तुला यावंच लागेल वीरा. चला चला केक कापूया. मेणबत्त्या लावल्या. चलो कम ऑन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सॉरी तुला थांबवलं. पण इथे कुणाकुणाला वीराच्या हुशारीबद्दल आदर आणि भीती वाटायची
फुंत्रू फुंत्रू अनया अनया पाहिलंस ना कसलं परीसारखं ठेवतो तुला. कधी परीसारखं कधी सांगू का रे. एखाद्याची परवानगी न घेता त्याचा हॉलोग्राम बनवणं हा नॉन बेलेबल ऑफेन्स. अब्रू नुकसानीची भरपाई जन्मठेपेची शिक्षा ते सगळं वेगळंच बस. तर फाउंडरच्या संशोधनाचा आधार घेत किंवा एक प्रामाणिक आणि सच्चा इंजिनियर होण्याच्या नात्याने मी हेही म्हणेन की फाउंडरच्या संशोधनाला थेट कॉपी करून याचं जागतिक संशोधन आपल्या नावावर करून घ्यायचं सरांना. अनया अगं एवढी मोठी आणि विकृत ॲस्पिरेशन्स असलेला माणूस एका सदाशिव पेठी मध्यमवर्गीय पोरीचं छोट्यात समाधान मानणारं हळवं मन जपेल. आता सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. फुंत्रूला फिजिकल फॉर्म द्यायचा आहे सरांना. अनया अगं विचार कर त्यांनी काय काय केलं असतं तुझ्या शरीराचं. पण सुदैवानं हे सरांना शक्य झालेलं नाहीये. तर ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, विन्स मॅकमन यांच्या लाईनीत आपला वीरा नावाचा विलन कसा बसतो हे मी मला नीट एक्सप्लेन करून सांगतो. मला काही बोलायचंय. हो मॅडम मला काही बोलायचंय. हो मॅडम सगळं माणसांमधलं चाललंय की नाही. रंगीत हवेशी बोलायला आम्ही नंतर वेळ ठेवलेला आहे. हा हो एवढं आहे ना याबद्दल. तर गॅजेट डेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या महत्वाच्या क्षणी का नव्हतास रे तिच्यासोबत. रंगीत हवेचे तंत्रज्ञान बरंच पुढे गेले असं म्हणूयात. काय नानू. प्राइस डिस्ट्रीब्युशन होताना फाउंडर मेला. आज ना उद्या तो मरणारच होता. पण तो जर परांजपेला बनवून मेला असता ना तर आज भारतातल्या फार मोठ्या विदुषीचा होलोग्राम तयार झाला असता. म्हाताऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली असती. तो मरत असताना तिकडे एक व्यक्ती होती. नवनीत मुर्तडक. मृतडकांची पत्र फाटली. साधा हात पण नाही दिलास त्याला. हे बंद कसं करायचं. गल्ला लागेल यार. लागेल यार. चाकू नाही. गुप्तीने हाफ मर्डर करून लई दिवस झाले मला. गल्ला लागेल. जरा रिवाइज करायचं होतं. ओल्ड टाइम सेक. खोटं बोलते ती. कोताळ बाहेर काढून डायरेक्ट. कुठली भव्य गोष्ट करायला ती सामावून घेण्याचं धाडस लागतं. आणि मी अपग्रेड होते ना तेव्हा मला भूतकाळातल्या घटनाही अनुभवता येतात. थँक्स टू विराकस आणि फुंत्रू. रोज काही ना काहीतरी नवीन शिकत चालले मी आणि संपत चालले. मी एक नवीन शब्द शिकले. प्रेम नावाचा. त्यात म्हणे नीट राहायचं असतं, छान दिसायचं असतं, रात्री जागायचं असतं आणि दिवसाही जागायचंच असतं. एखाद्याला खूप मिस करायचं असतं आणि तो मिस करतोय म्हणून खूप वाईट वाटून घ्यायचं असतं. स्वच्छ राहायचं असतं, तंद्री लागायची असते. असं सगळं वाटल्यावर मला वाटलं आलं मला प्रेम करायला. मग कळलं की प्रेमात अजून बरंच काही असतं म्हणे. रागवायचं असतं, त्याला खूप मारून घ्यायचं असतं, अश्रू संपेपर्यंत रडायचं असतं.
आणि मग समजायचं असतं की अश्रू कधी संपतच नाहीत, दुसऱ्याला त्रास द्यायचा असतो. आणि त्यांना त्रासताना पाहून आपण एक खूप त्रासायचं असतं. तुम्ही करा हा एकमेकांसाठी असं. हस. हसताना किती छान दिसतोस. हसत जा कधीतरी.